नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत म्हणून आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 11 डिसेंबर 2025 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये कांद्यांची आवक स्थिर असलेली पाहायला मिळते, परंतु दरामध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळते। नवीन कांद्याच्या दरामध्ये देखील आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते। इतरही काही पालेभाज्या तसेच फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। सुपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये सुपांचे दर जे 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 16 रुपयापासून देखील आपल्याला सुपांसाठी दर पाहायला होते। आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही स्थिर असलेली पाहायला मिळतात। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते, तर लहान साईज मध्ये हलके माल जे 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला होतात। तर मार्केटमध्ये कलिंगडची आवक थोडीफार कमी असताना दर ही आपल्याला बरेच दिवसापासून टिकून असलेली पाहायला मिळतात। मागणी देखील आपल्याला थोडीफार कमी असलेली पाहायला मिळते। चमेली बोरांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगले माल जे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बोरांची आवक पाहायला होते। त्याचबरोबर उमरान बोरांचे दर जे 10 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील उमरान बोरांचे दर पाहायला होतात। पिंक तैवान तसेच व्हीएनआर पेरूसाठी साधारणतः दर जे 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। त्याचबरोबर कलिंगड पेरूचे दर जे बरेच दिवसापासून आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 60 ते 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते। कलिंगड पेरूची मागणी मार्केटमध्ये बऱ्यापैकी आहे, त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगली पाहायला मिळते। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर हलके माल जे 10 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला मिडियम तसेच हलक्या मालाची आवक या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी पाहायला होते। मोसंबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील मोसंबीसाठी दर पाहायला होतात। चांगले माल जे मार्केटमध्ये कमी पाहायला होतात। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील हलके माल तसेच लहान साईज मध्ये डाळिंबचे दर पाहायला होतात। लिंबाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबाचे दर जे 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील लिंबाचे दर पाहायला होतात। टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लहान साईज मध्ये हलके माल जे 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो। वालची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवडीसाठी साधारणतः 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वालगेवडीचे दर पाहायला होतात। पापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील पापडासाठी दर पाहायला होते। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे आहे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पाहायला होते। बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील बीनसाठी दर पाहायला होते। सोयाबीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 250 तर हलक्या मालासाठी 160 ते 170 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात। बेटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बेटाचे दर जे 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील बेटासाठी दर पाहायला होतात। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहायला होतात। पांढऱ्या काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत, तर हिरव्या काकडीसाठी साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होतात। हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। त्याचबरोबर हिरव्याच्या काकडीच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला होते। चांगले माल जे 20 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी
14 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात. तर पांढऱ्या काकडीचे दर ही आपल्याला 16 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चायना काकडीसाठी दर पार होतात. दोडक्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्याचे दर जे येते 40 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पार होतो. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जे येते 60 ते 65 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पार होतो. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे येते साधारणतः 70, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पार होतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 42 रुपयापर्यंत उच्च दर पार होतात. हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील राजमाचे दर पार होतात. तुरीची शेंगांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 50 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलके माल जे 30 रुपयापासून देखील दर पार होते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार होते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर जे होते 22 ते 25 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलके माल जे होते 12 ते 15 रुपयापासून देखील दर पार होतात. रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये रताळ्यांचे दर जे होते 25, तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला रताळ्यांचे दर पार होतात. मार्केटमध्ये आवक बरेच दिवसापासून आपल्याला पाहायला होते. त्याचबरोबर दर ही चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्च पाहायला होतात. तोंडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील दर पार होते. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहेत 14 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील डांगरचे दर पार होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पार होतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः दर जे येते 18 ते 20 रुपयापर्यंत उच्च दर पार होतात. हलक्या मालासाठी 12 रुपयापासून देखील दर पार होतात. काळ्या भारताची वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पार होते. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील दर पार होते. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे होते साधारणतः 10 ते 11 रुपयापर्यंत उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील दर पार होतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे होते साधारणतः 15 रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरचे दर पार होतात. तर विलायती कोथिंबीरसाठी 10 रुपयापर्यंत आपल्याला उच्च दर पार होते. हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील विलायती कोथिंबीरचे दर पार होतात. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती वाटाण्याची गाड्यांची आवक वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पार होतात. तर आवक आपल्याला बऱ्यापैकी मार्केटमध्ये वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्च दर वाटाण्यासाठी पाहायला होतं. आज कांदा मार्केटमध्ये गाड्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः 70 ते 80 गाड्यांची आवक झालेली पाहायला होते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आज पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला होते. तर मोठ्या साईजमध्ये गोळे साईजमध्ये जर जुने कांदे असतील तर साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत आपल्याला कलर असलेल्या कांद्यासाठी दर पाहायला होते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर जुन्या कांद्याला आपल्याला बाजारामध्ये थोडीशी अजून एकदा थोडीफार वाढ होताना पाहायला होते. तर लहान साईज मध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला लहान साईज मध्ये कांद्याचे दर पाहायला होतात. तर जुन्या कांद्याला अजून देखील आपल्याला मागणी मार्केटमध्ये बऱ्यापैकी पाहायला होते. तर साधारणतः 14 ते 18 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती कांद्याची विक्री मार्केटमध्ये होत असताना पाहायला होते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कांद्याची आवक आपल्याला पाहायला होते. त्याचबरोबर नवीन कांद्याची मार्केटमध्ये थोडीफार आवक कमी पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन कांद्याला देखील साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. परंतु आवक थोडीफार कुठेतरी आपल्याला क्वचित आवक नवीन कांद्याची पाहायला होते. चांगल्या मालासाठी आपल्याला नवीन कांद्यासाठी देखील डिमांड पाहायला होते. हलके माल देखील आपल्याला 5 ते 10 रुपयापासून देखील नवीन कांद्याचे दर पाहायला होतात. जिप्सफुलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 250, तर हलक्या मालासाठी 120 रुपयापासून देखील जिप्सफुलाचे दर पाहायला होतात. डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबचे दर जे आहेत कमी झालेले पाहायला होतात. चांगल्या मालासाठी साधारणतः 250, तर हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील कलर गुलाबचे दर पाहायला होतात.
त्याचबरोबर लाल गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील लाल गुलाबचे दर पाहायला होतात। जरबेराची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेराचे दर देते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 150 तर हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला होते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 150 तर हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला होतात। पिंकडेजी तसेच ब्ल्यूडेजीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते। स्टेटसची आवक यांना पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये स्टेटससाठी साधारणतः दर जे येते 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील स्टेटसचे दर पाहायला होतात। गोल्डन जी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापर्यंत 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या तसेच लाल झेंडूचे दर जे येते 26 ते 22 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते। तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला होतात। तर आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला पाहायला होते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला होते। चांगल्या क्वालिटीमध्ये अस्त्रसाठी साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील अस्त्रसाठी दर पाहायला होते।